नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चवळीची भाजी कशा पद्धतीने बनवायची. याला तांदूळजा भाजी सुद्धा म्हणतात. सर्वात आधी बाजारामधून ही भाजी आणल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायची. भाजी स्वच्छ निवडल्यानंतर या भाजीला कट करून घ्यायचं आहे. भाजी कट केल्यानंतर धुवून घ्यायची आणि नंतर ही भाजी चाळणीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे यामधलं पाणी बाहेर निघून जातं. आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत. यासाठी कढाईमध्ये मी 1.5 पळी एवढं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये कट करून घेतलेले मोठ्या आकाराचे 2 कांदे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. चवळीची भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यामध्ये हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्यांचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. यामुळे भाजी चवीला अतिशय छान अशी बनते. लाल तिखटाचा वापर शक्यतोवर करायचा नाही. कांदा आपला छान असा ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. फार जास्त मसालेसुद्धा या भाजीमध्ये टाकावे लागत नाही. अतिशय 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी झटपट तयार होते. धुवून घेतलेली चवळीची भाजी आपण यामध्ये टाकलेली आहे. बघू शकता भाजीचं आकारमान आता जरी खूप जास्त दिसत असलं तरीसुद्धा जेव्हा ही भाजी तयार होते तेव्हा याचं आकारमान कमी होतं आणि तेव्हाच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. जर या स्टेजला आपण या भाजीमध्ये मीठ टाकलं तर यामुळे ही भाजी खारट होण्याची खूप जास्त शक्यता असते. कारण ही भाजी जेव्हा पूर्णपणे शिजून तयार होते तेव्हा अतिशय कमी प्रमाणामध्ये तयार होते. म्हणून जेव्हा ही भाजी पूर्णपणे तयार होईल तेव्हाच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मंद आचेवर ही भाजी 10 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे. आणि शक्यतोवर ही भाजी आपण जेव्हा शिजवतो ना तेव्हा त्यामध्ये पाणी टाकायचं नाही किंवा झाकणसुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. झाकण न ठेवता मंद आचेवर ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता या भाजीमध्ये मी मीठ घातलेलं आहे कारण 50% एवढी भाजी आपली पूर्णपणे शिजून झालेली आहे आणि भाजीचं आकारमानसुद्धा कमी झालेलं आहे. मीठ टाकल्यानंतर छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत ही भाजी पाणी सोडत राहते. जोपर्यंत या भाजीमधलं सर्व पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी मंद आचेवरच शिजवून घ्यायची आहे. शक्यतोवर ही भाजी शिजवत असताना या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही. यामुळे ही भाजी झटपट तयार होते आणि अतिशय चविष्ट पौष्टिक भाजी तयार होते. तुम्हाला ही भाजी नक्कीच छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.